चला सुप्रभात श्री विठ्ठल मंडळी नरमध्ये आजचा 40वा दिवस आणि 40व्या दिवसाची सुप्रभात झालेली आहे आणि आपण निघालेलो आहोत नवगाम येथून. आज आपल्याला पोचायचं आहे कवाट. बघूया मस्तपैकी जाऊया. चला श्री विठ्ठल नरमध्ये हर सुप्रभात झालेली आहे. थोडं चालतो, जरा अंधार आहे तर मस्तपैकी जरा बॅटरी वगैरे घेऊन चला नरमध्ये हर श्री विठ्ठल. सुंदर रोड. 6:50 झालेत तर एवढा अंधार आहे इथं. वा क्या बात आहे. पक्ष्यांचा किलबिलाट. वा महाराज, त्या साधूने आपल्याला बोलले इथून जा म्हणून. आम्ही रोडवरून जाणार होतो कारण की हा रोड आपल्याला काय माहिती नाही. पण ते बोललं नाही इथून जा, तुम्हाला कमसे कम 2-3 किलोमीटर शॉर्ट पडेल आणि मस्त तुम्ही पुढच्या गावात जो 5 किलोमीटर आहे ते इथून फक्त आणि फक्त 2 किलोमीटर इथून तुम्हाला पडेल. आणि खरंच तसंच झालं. तो पुढचा जो गाव आहे जिथं आम्हाला जायचं होतं तो अक्षरशः अजून 2 किलोमीटर पण चाललो नाही तरी अजून समोरच गाव दिसते आपल्याला. पोचलो आपण त्या गावात आणि जेच रोडने आपण त्या गावाला गेलो असतो लगभग 5 तासात. आपला 5 तास बोलते, 5 किलोमीटर म्हणजे 1 तासात. चला अर्ध्या तासात आपण इथं पोचलेलो आहोत. श्री विठ्ठल नरमध्ये हर. पोचूया पुढं, बघूया काहीतरी. नरमध्ये हर श्री विठ्ठल नरमध्ये हर. आलेलो आहोत आपण बोरियात येथे. खरंच 2 किलोमीटरच झालं आणि प्रॉपर 2 किलोमीटरला हा गाव आलेला आहे शेतातून आपल्याला. सुंदर. बघूया चला जरा काहीतरी बघूया आपण. इथं एक आश्रम आहे, चाय पाणी आणि वगैरे नसला तर आपण चाय पाणी करूया. श्री विठ्ठल नरमध्ये हर. न्यू ब्रँड कार आहे, सेकंड हँडमध्ये विकायला ठेवले. कोणाला पाहिजे असेल तर इकडे या आणि घेऊन जा. सुंदर कार आहे. सगळीकडून एकदम असं ओपन वातावरण आहे त्या गाडीचा. अतिशय सुंदर. चला श्री विठ्ठल नरमध्ये हर मंडळी. सूर्यनारायण भगवान आलेले आहेत आणि अजूनही व्यवस्थित थंडी आहे. चला नरमध्ये हर. श्री विठ्ठल नरमध्ये हर मंडळी. आपण आलेलो आहोत वाघाज. वाघाज येथे परिक्रमावासियांचा बालभोग वगैरे रात्रीची विश्रांतीसुद्धा असते. जाऊयात, त्यांनी आवाज दिला आपल्याला जावं लागेल. नरमध्ये जाऊया आतमध्ये. खूप सुंदरसुद्धा मंदिरे आहे. चला मंडळी, वाघाज येथील वाघेश्वर महादेव. महादेवाची पिंडी तर पाहिली वाघाची, वाघेश्वर, पण शिवमूर्ती ही अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. खरंच आश्चर्य. बघा नरमध्ये हर. चला नरमध्ये हर. कधीपासूनचा चालतोय आपण रोडवर, पण रोड काय आता संपत नाही. आणि आज वातावरण काहीतरी वेगळंच आहे. जरा पावसाळी वातावरण दिसून येतं, ढगाळ वातावरण दिसून येतं. कारण की आज सूर्य भगवान अजून मागाशी तो दिसलेला तेव्हापासून जो लपला आहे तो ढगांमध्ये अजून लपला आहे. हो, अजून काही दिसत नाही, पण बरं आहे. त्यांना म्हणावं सूर्य भगवंताला तुम्ही जरा आराम करा ढगात, आहे की नाही. म्हणजे आम्ही जरा पटापटा पटापटा चालतो. असं त्या मस्त वातावरण आहे. 10 वाजून गेले तरीसुद्धा फुल, म्हणजे फुल नाही, व्यवस्थित थंडावा आहे.
जो आपल्या नवी मुंबईत 7 वाजता थंडी वाजते ना, जी 7ची जी व्यवस्थित थंडी असते 6:30-7ची, तशी आता इथं आहे 10:30 वाजता. चला काय हे रोडवर चालताना जास्त मोबाईल काढायची इच्छा होत नाही. असं काय शेत आलं, पगदंडी आली, डोंगर आलं का मग बरं वाटतं, गार डोंगराची हवा. चला भेटूयात पुढं. श्री विठ्ठल नर्मदे हर. अरे एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. आपण गरुडेश्वरपासून बरं का, गरुडेश्वरपासून आपण करत आहोत ना, ती सगळी शुल्पाणी आहे. हा सगळा संपूर्ण ही जागा आपण जिथं चालतो आहे हे शुल्पाणीच आहे. म्हणजे गरुडेश्वरपासून प्रॉपर आपल्याला शुल्पाणी चालू झालेलं आहे. फक्त एवढंच काही इकडलं शुल्पाणी रोडाने आहे, जास्त डोंगर नाही, पुढं आहेत थोडे. आणि तिकडले बाबा, तिकडले शुल्पाणी तर तुम्ही बघितली सगळ्यांनी. पण आपण खरंच शुल्पाणीमध्ये चालतो आहे गरुडेश्वरपासून, हे सांगायचं राहिलेलं माझं. तर श्री विठ्ठल नर्मदे हर. हो 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 हां थांबा. तिकडली जी शुल्पाणी होती तिला बोलतात दक्षिण तटाची शुल्पाणी, आणि जे आता आपण करतोय ते उत्तर तटाची शुल्पाणी. बस एवढं. नर्मदे हर. क्षणभर विश्रांती. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण जिथे आलेलो आहोत तिथं आपल्याला थोडं सदाव्रत आहे. सदाव्रत आपल्याला करायचं आहे. आता मटर सोडून झाले, आपण जाऊया चपात्या बनवायला आणि जेवण बनवून जेवूया. हो हो, आपल्याला चुला चेतन करायचं आहे. पहिले आपल्याला चपाती बनवूया. चला नर्मदे हर. जल्दी हो जाएगा, ये भी बनाता हूँ, जल्दी हो जाता है तो सही बात ठीक. ठीक, इसलिए साथ में बंद कर देता है. सदाव्रत बऱ्याच दिवसात भेटला आता मला सदाव्रत करायला, मस्त वाटते. हो गया. रोटी बना लो, सो हो जाएगी. वो निकाल दो, रोटी बनाते हैं. हम लाटिंग हो भाजिंग. मंडळी आपल्या झालेल्या चपात्या, मस्तपैकी शेवटची चपाती आता चालू आहे. चला आता हात धुऊयात. भाजी पण आपली झालेली आहे. चला हात धुवायला जाऊ. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. आपली आज दुपारची भोजन प्रसादी झालेली आहे. आरामसुद्धा झालेला आहे. आज मस्त मजा आली. आज जेवण बनवायचं होतं आणि जेवायचं होतं. आनंद आला जेवण बनवायला. बऱ्याच दिवसांनी जेवण बनवायला भेटलं सदाव्रत. आणि सुंदर असा सूर्यनारायण उभं आलेला आहे. आणि चला निघूयात. आज टेम्परेचर आहे जरा 30, पण अर्ध्या पाऊण तासात परत टेम्परेचर ड्रॉप होणार आहे, दाखवते गुगलमध्ये आता. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. पुढचा प्रवास सुरुवात. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. वा सुंदर झाडी आणि हा रस्ता. खरंच खूप सुंदर. आता वातावरण मस्त थंड झालेलं आहे. आणि थंड वातावरण झाल्यावर चालायला जो आनंद येतो तो द्विगुणित. आणि ही इकडली लोकल बस. चला मंडळी, मस्त संध्याकाळ झालेली आहे. कुठेतरी आपण आता सध्या चाय पाणी बघूया. मस्त चाय पाणी करू, पुन्हा पुढं निघू. नर्मदे हर. गो मैया.
सुंदर नर्मदे हर. वा, खूप सुंदर आवाज दिला तिने. नर्मदे हर. निवांत काम चालू आहे आपला, एकदम निवांत. गो मैया, गो मैया, गो मैया. आई मधीच म्हैस. गो मैया, गो मैया. वा, इथे सगळे रस्त्यालाच बघायला भेटतात. तो मस्त मस्त एकदम. पलीकडे पण बसल्यात, इथं पण बसल्यात, दोन्ही रस्त्याच्या बाजूने. नर्मदे हर. किती सुंदर दृश्य बघा मंडळी. वर घर, गाई, अतिशय सुंदर. नर्मदे हर. आता आपले त्या शेण्या तर विसरूनच गेलोत आपण. आता काय असेल तर आपण विकत आणायला जातो शेण्या. नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी सगळ्यांना. आज आपण मॅपनी जरा पाहूया आपण कुठल्या कुठं आहोत ते, बरं का. आता जो लाल बिंदू दिसतोय, आता आपण इथून बरं का उमराली दिसतंय ना का, आपण वर चाललो बरं का. ही उत्तर तटाची आणि ही नदी आहे ती नर्मदा मैया. आणि बघा नर्मदा मैया. आणि आपण या साईडून आलो. हे धडगाव दिसतंय का तुम्हाला, हे धडगाव, खानबारा, खुटामोडीला आपण गेलतो. धडगावला आपण वस्तीला होतो बरं का. आणि बरोबर आज धडगावच्या आपण समोरासमोर आलेलो आहोत. वा, खूप छान वाटतंय. श्री विठ्ठल नर्मदे हर. नाही, ही गाडी आमची नाही मंडळी, काय काळजी नका करू बरं का. हां, थोड्या वेळासाठी विश्रांती. मस्तपैकी एकदम रोडवर बसलेलं आहे. जरा भरपूर चाललो. आता बघता आपल्याला 3 किलोमीटर राहिलेलं आहे आपला डेस्टिनेशन कवाटला आपल्याला पोचायचं आहे. फक्त 3च किलोमीटर राहिलं आहे. 1 तासात उरकून जाईल. तर चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. उठूयात चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी आपण पोचलो आहोत कवाटला. खरंच महाराज कवाट खूप मोठं शहर आहे. व्यवस्थित आहे, खूप मोठं शहर आहे. बाकी शहरांपेक्षा ते आता म्हणजे एवढ्या जवळजवळ बघितलं, कवाट हा फार मोठा आहे, फार मोठा. बघूया चला, आज जाऊया. आज आपल्याला कवाटमध्येच थांबायचं आहे. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. खूप मोठा शहर आहे, खूप मोठा. आपल्याला वाटेल तेवढा छोटा नाही. कवाट फार मोठा आहे. आणि हा आपला आलेला आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर. इथं आपली वस्ती आहे. चला जाऊया, आश्रम बघू आणि मग नंतर पुढं जाऊ म्हणजे तिथं वस्ती करूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. हा आपला हॉल आहे नर्मदा परिक्रमावासियांसाठी. आणि इथं वॉशरूमच्या समोर बघा किती सुंदर. श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. या दवाखान्यात आपण आलेलो. तर थोडा दाखवायला पायाचा बघितलं, व्यवस्थित आहे सगळं. फक्त गरम पाण्यात त्यांनी सगळे तिकडे चान्स भेटेल तर गरम पाणी शेकव. आणि एक ट्यूब दिली छोटीशी. मी एवढी रिक्वेस्ट केली पैशांसाठी, पण त्यांनी काय पैसे घेतले नाही महाराज. नर्मदा मैयाच्या नावाखाली आता काय म्हणणार. चला असू द्या. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला जाऊया आश्रमात. चला,
श्री विठ्ठल नरमध्ये हर मंडळी सर्वांना जेवलीत का सगळी? हा, काळजी आहे हो. मला वाटतं तुम्ही आपल्या इथं लवकर जेवत नाही ना, इथं लय लवकर जेवतात. 7 वाजले का सीताराम, जेवणाची सीताराम होते. 7 वाजता जेवणाची सवय लागली इथं, म्हणून तुम्हाला लवकर विचारलं. आणि मस्त पाठीमागं एक नदी वाहत आहे, तिचा आवाज बघा. सुंदर नदीचा आवाज येत आहे पाण्याचा. आणि त्याला मंडळी, आजचा आपला 40वा दिवससुद्धा आपला संपन्न झालेला आहे आनंदाने. एकदम सुंदर दिवस आजचा आपला गेलेला आहे. आणि आपण पोचलेलो आहोत कवाट येथे. आणि बरं का, आज आपण प्रॉपर शिवपाणीमध्ये चालतो आहे बरं का. आज नाही म्हणजे गरुडेश्वरपासूनच, पण आता फील होतं आहे का आपण आपला शिवपाणीमध्ये चालतो आहे. कारण की पलीकडचे तटाचे आपल्याला नावं दिसतात या कारण तिथून आपण चाललो आहे ना, मग तिकडले नावं दिसतात आपल्याला मॅपवर. ते दाखवले मी मॅप तुम्हाला. आणि अशा प्रकारे असा दिवस गेला आहे. आणि आणखीन एक गोष्ट का, आता जे आपण नामावली तयार केली आहे लहान पोरांची, ते आपण टाकणारच आहे. पण यांच्यानंतर आपण जेवढे आपले वडीलधारी माणसं आहेत बरं का, वडीलधारी, त्यांची सगळ्यांची करणार आहेत. म्हणजे महिला मंडळ वडीलधारी जेवढे आपल्या आज्या, समजलं का, म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या एकंदरीत 35-40च्या वरचे सगळ्यांचे आपण सेम असं जसं लहान पोरांचे आपण केलेत तसे आपण सगळ्यांचे करूयात. पण पहिले लहान पोरांचा करून घेऊ, कसा रिस्पॉन्स बघू. त्यानंतर आपण सगळ्या वरिष्ठ मंडळींचा, महिलांचा, पुरुषांचा एकत्रच, महिलांचा आणि पुरुषांचा आपण एकत्रच करू. सगळ्यांचं मस्त करू. आणि ते सांगेन कधी करायचं कधी नाही, ते तशी ती व्हिडिओ टाकेन मी. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. आजच्या 40व्या दिवसाची व्हिडिओ आपण इथं संपूया, इथं थांबूया. चला, शुभरात्री सर्वांना. नर्मदे हर.